आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत नमस्कार. बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर प्रवीण ठाकरे सर. हा. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर फक्त 25 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे असं म्हटलं तर, कारण की फार मोठा अनुभव आहे. 25 वर्ष म्हणजे हा खूप मोठा टप्पा आहे आणि या सगळ्या टप्प्यांमध्ये हा प्रवास जरी मोठा असला तरी त्याच्यामध्ये अनुभव खूप मोठे आलेले असतात. त्याच्यात घटना बरेच घडलेल्या असतात. त्याच्यातनं शिकायला खूप मिळालेलं असतं आणि हा सगळा प्रवास आम्हाला आज बिल्ड आयकॉन मधनं तुमच्या सोबत उलगडायचा. नक्कीच त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि सगळ्यात आधी पहिला प्रश्न विचारेन ते म्हणजे तुमच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंड बद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग 25 वर्षांपूर्वी करावं या मागची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे खरं तर तुम्ही या फील्डमध्ये आलात, काय सांगाल? सर्वात आधी मी आपल्या स्कूल लिव्हिंग बद्दल सांगतो. आम्ही इथेच बाजूलाच स्कूल नंबर 6 आहे, जी नगर परिषदची स्कूल आहे, तिथे माझं प्रायमरी एज्युकेशन झालेलं आहे. त्यानंतर हायस्कूल एज्युकेशन हे न्यूरा हायस्कूल म्हणून, जी आज जेवी मेहता म्हणून ओळखल्या जाते. बरोबर. तर तिथे माझं हायस्कूल एज्युकेशन झालं व नंतर लगेच मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतली. तर त्यावेळी ऍक्च्युली कुठे जावं, कोणतं एज्युकेशन घ्यावं याची अवेअरनेस थोडी कमी होती. बरोबर. आणि आमचं जे बॅकग्राऊंड होतं, माझं जे पारिवारिक बॅकग्राऊंड होतं, याच्यामध्ये पाहिजे तसं शिक्षणाचं अवेअरनेस नव्हतं. परंतु आमच्या शेजारी जे लोक राहायचे त्यांनी थोडं गाईड केलं आणि मग त्यांच्या मार्गदर्शनामध्येच मी पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतली. त्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग घ्यावं का इतर कुठली ब्रँच घ्यावी, तर सिव्हिल इंजिनिअरिंगच मला जास्त आवडत होती. त्याचं प्रेरणास्थान म्हणजे माझी आई आहे. खरं म्हणजे आम्ही लहानपणी जेव्हा दिवाळीच्या वेळेस किल्ले वगैरे बनवायचो, तर माझी आई नेहमी मला प्रेरित करायची की बेटा तुला किल्ला बनवायचा आहे. त्यावेळी आम्ही विटा, माती असं गोळा करून किल्ले करायचो. आणि सोबतच जे इतर कन्स्ट्रक्शन चालायचे, तर तिथे माझं लक्ष राहायचं की इथे बिल्डिंग होत आहे, आपण पण काहीतरी करूया. आता आपण किल्ला तर बनवलाच, आपण बिल्डिंग पण बनवू शकतो. तर अशा प्रकारे मग हळूहळू ती एक इच्छा निर्माण झाली व सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली. सोबतच काय व्हायचं की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जे ड्रॉइंग, प्लॅनिंग वगैरे करायची आहे, तर आम्ही 8वी मध्ये असताना टेक्निकल हा सेक्शन निवडला होता. स्कूलमध्ये एक टेक्निकल सेक्शन असते, तर तो अदर दॅन अवर रेग्युलर अकॅडमिक जे आहे त्यात एक ॲडिशनल असते, ते ओकेजनल. तर त्यामध्ये मी टेक्निकल पार्ट घेतला होता. तिथे ड्रॉइंग वगैरे शिकवलं होतं आम्हाला. तर तिथे सुद्धा काय झालं की मला ते ड्रॉइंग वगैरेची आवड तेव्हापासून माझ्या मनामध्ये एक आवड निर्माण झाली व नंतर मला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा तेच मिळालं. त्यामुळे मला असा इंटरेस्ट आला आपल्या या फील्डमध्ये. बरोबर. सो किल्ले बनवण्यापासून जी सुरुवात झाली ती आज मोठ्या बिल्डिंग पर्यंत, असा खरं तर एक वेगळा प्रवास आहे तुमचा. सो आता सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही ह्या 25 वर्षांमध्ये हे फील्ड जसं बघितलेलं आहे, याच्यात काम केलेलं आहे, तसं यातला तंत्रज्ञानातला पण बदल एक बघितलेला आहे. तंत्रज्ञान मागच्या 25 वर्षात खूप बदललं. तर 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे तंत्रज्ञानाची मदत आता तुम्हाला कशी होते या फील्डमध्ये, आणि दुसरं इंजिनिअरिंग केल्यानंतर आता असं वाटतं का कुठला तरी कोर्स केला पाहिजे, किंवा तुम्ही रिसेंटली कुठला कोर्स केलाय या सगळ्या टेक्नॉलॉजी बरोबर चालण्यासाठी, काय सांगाल? तंत्रज्ञान तर दिवसेंदिवस बदल होत आहे आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की तंत्रज्ञानाच्या सोबतच आपण जायला हवं. कारण आधी, आता मी माझं उदाहरण सांगतो की ज्यावेळी आम्ही पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतली होती व इंजिनिअरिंग करण्याला सुरुवात केली होती, त्यावेळी आधी आम्ही ड्रॉइंग बोर्ड असायचं मोठं, आणि तिथे आम्ही पेन्सिल आणि सेट स्क्वेअर वगैरेचा यूज करून ड्रॉइंग करायचो. परंतु त्याची जी ॲक्युरसी होती ती इतकी खास नव्हती जितकी आज आपण ऑटोकॅडमध्ये करतो. तर हे जे नवीन टेक्नॉलॉजी आली, ऑटोकॅड एक चांगलं सॉफ्टवेअर आलं, ज्यामधून आपण ड्रॉइंग छान प्रकारे आणि अगदी मध्ये सुद्धा काउंट करून आपण लोकांना चांगलं सांगू शकतो. इंच जागेचं सुद्धा मोजमाप आपण त्या ऑटोकॅडच्या माध्यमातून करू शकतो व जागेचा पुरेपूर यूज खूप छान प्रकारे आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करू शकतो. तर तंत्रज्ञान खूप युजफुल आहे व त्यानुसारच आपण जायला पाहिजे. बरोबर. तंत्रज्ञानानंतर महत्वाचा पार्ट येतो ते म्हणजे लेबर, कारण ही लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण सुद्धा खूप मोठं आहे. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळत असाल? खरं म्हणजे आपण काम करत असताना आपलीच जी बुद्धी आहे ही चौकस असली पाहिजे. म्हणजे आपल्या या नजरेत ही गोष्ट यायला हवी की हा व्यक्ती जो दाखवत आहे की मी कुशल कामगार आहे, तो खरंच कुशल आहे का? त्याला तितकी कुशलता त्यामध्ये आहे का? त्याला त्या
कामाबद्दल तितकी माहिती आहे का, त्याला तितकं स्किल आहे का, ती ओळखता आली पाहिजे. आणि नंतर समजा कुशल कारागीर आपल्याकडे कामाला आहे, तर आपल्या कामामध्ये खूप फिनिशिंग पण चांगली येते, कामाची दर्जा वाढते आणि काम फास्ट होते व कामाचा योग्य प्रकारे आपण देऊ शकतो क्लायंटला चांगल्या प्रकारे. पण अकुशल कामगार असले ना, तर ते म्हणजे डोकेदुखीच असते एक प्रकारे तसं पाहिलं तर. आणि त्यांना नॉलेज नसते, मटेरियलचं नुकसान होते आणि कामाचं फार मोठं नुकसान ते करू शकतात, अपघात होऊ शकते. त्यामुळे अकुशल कामगार हे थोडं धोकादायकच असते, त्यांना बरं. कुशल करण्याची आवश्यकता असते. बरोबर. यानंतर येते ती नेक्स्ट स्टेप म्हणजे प्लॅन. हां. कारण कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन हा अतिशय महत्त्वाचा असतो. हां. तर या प्लॅनिंग स्टेजचं महत्त्व तुमच्या नजरेतून काय सांगाल? प्लॅनिंग अत्यंत महत्त्वाची आहे. हो. असं म्हणतात ना, की तुमची 80% प्लॅनिंग असली पाहिजे आणि 20% एक्झिक्युशन असलं पाहिजे. तर प्लॅनिंग अत्यंत महत्त्वाची आहे. कुठल्याही गोष्टीचं प्लॅन प्रॉपर करून जर आपण त्याप्रमाणे पावलं उचलली आणि त्याप्रमाणेच आपण कामं करत गेलो, तर आपल्याला कन्फ्युजन राहत नाही. आपण पटपट डिसिजन घेऊन काम फास्ट करू शकतो. त्यामुळे प्लॅनिंग अत्यंत महत्त्वाची आहे. प्लॅनिंगला ऑप्शनच नाही. ऑप्शन बरोबर. आणि याच्यानंतर आता फायनल स्टेज येते ती म्हणजे इम्प्लिमेंटेशनची. आता जे 20% बद्दल तुम्ही बोललात आणि तुम्ही रेसिडेन्शियलमध्ये काम करता म्हणून विशेषतः तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणजे बऱ्याचदा एक क्लायंटचा नेहमीचा डायलॉग तुम्ही ऐकला असेल, म्हणजे थोडं बजेट आमचं कमी आहे. तर एक इंजिनिअरिंग म्हणून तुम्हाला कायमच असं वाटत असतं की चांगलं दर्जेदार बांधकाम आपल्या हातून घडावं. तर ती क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही अशा वेळेला कसा साधता? तसं पाहिलं तर क्वालिटी अत्यंत महत्त्वाची आहे. परंतु जर आपण प्रॉपर प्लॅनिंग केली आणि कुठल्याही कामाचं नियोजन करून जर आपण त्याचं एक एस्टिमेट प्रॉपर केलं, त्याला लागणारं मटेरियल प्रॉपर कॅल्क्युलेट केलं आणि ते जर आपण क्लायंटच्या समोर ठेवलं, जे असं म्हणतात की आमचं बजेट कमी आहे, त्यांना आपण दाखवून दिलं की तुमच्या कामाला ॲक्च्युअलीमध्ये इतके लागतात आणि तिथे क्लिअरिटी ठेवली, तर मला असं वाटतं की ते आपल्या गोष्टीमध्ये नक्कीच कन्व्हिन्स होतील व ते या गोष्टीला समजतील. बरोबर. आता पुढचा प्रश्न थोडा वेगळ्या प्रकारचा आहे. तो म्हणजे तुम्ही खामगावचे प्रतिष्ठित रहिवासी आहात आणि इंजिनियर आहात. हो. अशा दोन्हीच्या कॉम्बिनेशनमधनं मला त्याचं उत्तर अपेक्षित आहे. ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर तुम्हाला विचारलं एक इंजिनियर म्हणून, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठली महत्त्वाची क्षेत्र येतात, ज्या क्षेत्रांवर आता काम करणं, सेक्टरवर काम करणं अतिशय गरजेचं आहे, जर पुढच्या 10, 15, 20 वर्षांमध्ये बुलढाण्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल आपल्याला, तर कुठल्या फील्डवर जास्त काम केलं पाहिजे? एक इंजिनिअरच्या नजरेतून आम्हाला हे उत्तर हवं. खरं म्हणजे आपण बिल्डिंग बायलॉज वरती जे नियम वगैरे बनलेले आहेत, त्याप्रमाणे घरं कन्स्ट्रक्शन करायला पाहिजे. गार्डनिंग असलं पाहिजे, बेसिक सुविधा असल्या पाहिजे. एज्युकेशनवरती ऑब्व्हियसली भर दिला पाहिजे. आणि मला तरी वाटतं की मी माझी फील्ड यालाच थोडं प्रोत्साहित करू इच्छितो, हो. की खरंच एक कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे व त्याबद्दल थोडी लोकांना अवेअरनेस आली पाहिजे. बरं. तर नक्कीच बुलढाणा जिल्हा डेव्हलप खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. लोकांमध्ये जागृती आल्यानंतर कन्स्ट्रक्शनविषयी पण अवाढव्य जो खर्च होते बांधकामामध्ये तो वाचला. ऑब्व्हियसली पैसे वाचतात आणि इतर कामं सुरळीत होऊ शकतात. बरोबर. पण आता जसा तुम्ही गार्डनचा विषय घेतला किंवा बेसिक अम्युनिटीज फॅसिलिटीचा विषय घेतला, पब्लिक फॅसिलिटी ज्याला आपण म्हणतो, तर अशा वेळेला मग सरकार किंवा शासन कशा प्रकारे या विजनला तुमच्या मदत करू शकतं असं तुम्हाला वाटतं? आपण सर्वच गोष्टी शासनावर डिपेंड नाही राहू शकत. आपण स्वतः पण काही अवेअरनेस जर आपण आणली, तर त्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. लोकांना आपण ग्रीन रेव्होल्युशन बद्दल माहिती देऊ शकतो. थोडं इतर पण काही गोष्टी ज्या आपण अननेसेसरी वापरत असतो, प्लास्टिक्स वगैरे, तर ह्या आपण अवॉइड करू शकतो. अशा प्रकारे आपण अवेअरनेस केलं तर नक्कीच शासनापर्यंत सुद्धा ही गोष्ट नक्कीच पोहोचेल व ते सुद्धा काहीतरी पॉझिटिव्ह पाऊल उचलू शकतो. बरोबर. यानंतर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न ते म्हणजे आता इतके वर्ष काम केल्यानंतर या क्षेत्रात जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत, नवीन ज्युनियर्स येत आहेत, त्यांना तुम्ही बघतही असाल कदाचित काम करताना, तर त्यांना एक वडिलकीच्या नात्याने एक सिनियर म्हणून आणि एक यशस्वी इंजिनियर म्हणून जर एक गुरुमंत्र द्यायचा असेल, सक्सेस फॉर्म्युला द्यायचा असेल, तर काय तुम्ही द्याल त्यांना या फील्डमध्ये येण्यापूर्वी? मी तर त्यांना मित्रत्वाच्या नात्याने ॲक्च्युली एक गोष्ट सांगू इच्छितो, की त्यांनी पहिले शिकण्यावरती भर द्यावा, एक्सपिरियन्स घ्यावा व आपल्या कामातील बारकावे समजून घ्यावे. टेक्निकल गोष्टी असतात, या सगळ्या गोष्टीला प्राधान्य द्यावं आणि अर्थातच तंत्रज्ञानाची मदत घेऊन खूप चांगल्या प्रकारे आपण कन्स्ट्रक्शन कसं करू शकू लोकांसाठी त्यावर भर द्यावा.
आता आणखीन एक अवघड प्रश्न ते म्हणजे इतक्या प्रोजेक्ट केल्यानंतर जर एकच प्रोजेक्ट असा निवडायचा आहे की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे किंवा ज्यामध्ये तुम्ही काहीतरी वेगळं केलंय किंवा ते काम करताना एक आनंद समाधान वेगळं मिळालं, तर अशा एका प्रोजेक्ट बद्दल तुमच्याकडून ऐकायचंय. ओके, तसं पाहिलं तर बरेच कामं झालेले आहेत. म्हणूनच म्हटलं तो अवघड प्रश्न आहे, असं एकच आम्हाला प्रोजेक्ट ऐकायचा आहे. नाही, मी रिसेंटली एक स्कूलचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे इथे जवळच नांदुरा तालुका आहे, याच डिस्ट्रिक्टमध्ये. इट इज नियर टू खामगाव, नियर अबाउट 17 किलोमीटर अवे फ्रॉम खामगाव. तर तिथे रिसेंटली आम्ही स्कूलचं लास्ट इयरच कन्स्ट्रक्शन केलं. तर तो प्रोजेक्ट माझ्यासाठी फारच अनोखा होता, कारण शेत जमिनीमध्ये स्कूलचं कन्स्ट्रक्शन करायचं होतं. पूर्ण ब्लॅक कॉटन सॉईल होती व त्या ठिकाणी अगदी प्लॅनिंग पासून तर कम्प्लिशन पर्यंत सर्व कामं म्हणजे माझ्या माध्यमातूनच झालेले आहेत. तर तिथे बऱ्याच अडचणी आल्या आणि मला तर सुरुवातीपासून हे बघायचं होतं की तिथे व्हेंटिलेशन प्रॉपर असलं पाहिजे. सगळे रूल्स आम्ही फॉलो तर केलेच होते शासनाचे, परत CBSE पॅटर्नचे, पण त्यासोबत सोबत आम्हाला एक बेसिक स्ट्रक्चर असं बनवायचं होतं की तिथे सेफ एन्व्हायरमेंट असलं पाहिजे. ऊन, वारा, पाऊस या सगळ्या गोष्टींचा समतोल राखता आला पाहिजे व ज्यातून विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची इजा न होता खूप चांगल्या प्रकारे एज्युकेशन तिचं घेता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीमध्ये मी खूप सक्सेसफुल झालेलो होतो आम्ही. आज त्या गोष्टीचा अभिमान आहे. वा. आणि दुसरं सेंट अँड स्कूल म्हणून आहे नांदुराला, ते केलेलं आहे. आणि पुढचा प्रश्न असा आहे की मग एखादा असा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी आव्हान आलं मोठं आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, त्या परिस्थितीवर कशी मात केली? एखादा प्रॉब्लेम आला अचानक आलेला, मग तो नैसर्गिक असेल, मानवनिर्मित असेल, काही टेक्नॉलॉजीचा असेल, कुठलाही प्रॉब्लेम असेल, तर त्याच्यावर तुम्ही तो प्रॉब्लेम काय होता आणि त्याच्यावर मात कशी केली? इथेच एक जवळ गाव आहे मच्छिंद्रखेड म्हणून, तर तिथे एक मंदिराचं कन्स्ट्रक्शनचं काम केलं. तिथे जानाई माता म्हणून प्रसिद्ध देवस्थान आहे. तर त्या मंदिराचं बांधकाम करताना आम्हाला अडचण अशी होती का जे मुख्य मूर्ती होती त्याला न हलवता आम्हाला अवतीभोवती जुनं मंदिर पाळून नवीन कन्स्ट्रक्शन करायचं होतं. आणि तिथे वेगळा असा एक प्रॉब्लेम होता, तिथं 15 फूटपर्यंत ब्लॅक कॉटन सॉईल होती. तर ते काम करताना खूप म्हणजे टेक्निकली आम्हाला लक्ष द्यावं लागलं आणि स्टेप बाय स्टेप ते काम करावं लागलं. विशेष म्हणजे जे मुख्य जी मूर्ती होती त्या मूर्तीला कुठल्याही प्रकारची इजा न होता, न हलवता खूप हळूहळू आम्हाला स्टेप बाय स्टेप ते काम करावं लागलं. त्यातल्या त्यात काही अचानक काही पाऊस आला, तिथे एक अवकाळी पाऊस आला तर ते गड्डे भरायचे, मग आम्ही परत ते पाणी उपसायचो. मग असं स्टेप बाय स्टेप आम्ही ते काम करताना खूप मजा आली व ते काम सक्सेसफुली पूर्ण झालं. त्यावरती आता 51 फुटाचा कळस सुद्धा बनवलेला आहे, मोठं मंदिर आहे. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर असतो. तर ते स्टील निवडताना तुम्ही काय क्वालिटी चेक्स बघता किंवा काय पॅरामीटर लावता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, आपण घ्यायला पाहिजे? तसं तर आजकाल मार्केटमध्ये खूप चांगले चांगले कंपनीज आहेत. आपली आयकॉन सुद्धा खूप छान कंपनी आहे. बरोबर. पोलाद आहे, टाटा स्टील आहे, राजुरी आहे. तर बेसिकली काय आहे, याचं इलॉंगेशन प्रॉपर असलं पाहिजे. त्यामध्ये हे जे आपले बेसिक पॅरामीटर्स आहेत त्या कम्प्लीट झालेल्या पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी पाहून फ्रेश स्टील असलं पाहिजे. आणि काही गोष्टी कशा असतात की प्रॅक्टिकली सुद्धा आपल्या लक्षात येतात की त्याची जी लवचिकता आहे, त्याचं जे वेट आहे, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर असल्या पाहिजे त्याच्यामध्ये. आणि आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर यापूर्वी वापरलंय का? तुमचा अनुभव कसा होता प्रॉडक्ट बद्दल आणि सर्व्हिस बद्दल? तसं खरं म्हणजे आयकॉन स्टील मी थोडं कमीच वापरलेलं आहे, परंतु काही रेसिडेन्शियल हाऊसेस आहे, जसं की आम्ही इथे मागत्याला एक काम केलं होतं, तिथे आयकॉन स्टील वापरलं होतं. आपले जे इंजिनियर्स आहेत ते वेळोवेळी मला व्हिजिट देऊन म्हणजे गाईड करत असतात. तर त्यांच्या पण मार्गदर्शनामध्ये आम्हाला बरीच हेल्प होते. तर मला एक्सपिरियन्स खूप चांगला आहे माझा. सर्व्हिस प्रॉपर भेटते, त्याचं इलॉंगेशन चांगलं आहे, वेट पण प्रॉपर आहे जसं सांगितलं त्याप्रमाणे. म्हणजे अननेसेसरी कुठली गोष्ट त्यामध्ये असं नाही वाटत की आपण घेतलेली आहे. त्याचं थिकनेस, डायमीटर वगैरे सगळं चांगलं आहे. सो हे होते इंजिनियर, सिनियर इंजिनियर असं म्हटलं पाहिजे खरं तर, प्रवीण ठाकरे सर. पण फार मनमोकळेपणाने, दिलखुलासपणे त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली. आणि मला कायम असं वाटतं की 25 वर्षाचा जेव्हा अनुभव एखाद्याच्या पाठीशी असतो तेव्हा तो प्रवास काही मिनिटांमध्ये खरं सांगणं फार अवघड असतं. पण तरी सुद्धा फार तुम्ही महत्वाच्या टप्प्यांवर आणि महत्वाच्या विषयांना मोजक्या शब्दांमध्ये तो मांडलात, त्याबद्दल तुमचे आभार. आणि येणाऱ्या काळात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू.